नमस्कार. मी डॉक्टर तुकाराम जमाले. मी कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे. तर किडनीबद्दलची माहिती आणि किडनीच्या आजाराबद्दलची प्राथमिक माहिती देण्यासाठीच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आपण हे जाणून घेऊया की आपल्या शरीरामध्ये किडनीचं नेमकं कार्य काय असतं किंवा किडनी काय काम करतात. तर सर्वसामान्यपणे सर्व लोकांना माहिती असतं की किडनीचं काम हे उत्सर्जनाचं किंवा एक्सक्रिशनचं आहे. म्हणजे शरीरातील जे मेटाबॉलिझममध्ये जे काही घाण तयार होते शरीरामध्ये किंवा आपल्या आहारामधून पाण्यामधून जे काही शरीरामध्ये टॉक्सिन्स एंट्री करतात, त्याचबरोबर चयापचयाच्या किंवा मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये काही वेस्ट प्रॉडक्ट शरीरामध्ये तयार होत असतात. तर ह्या सर्व वेस्ट पदार्थाचा निचरा करणं किंवा रक्तातून त्यांना बाजूला करणं आणि लघवी मार्गे शरीराबाहेर टाकणं हे किडनीचं महत्त्वाचं कार्य आहे. त्याला उत्सर्जन किंवा एक्सक्रिशनचं कार्य असं आपण म्हणतो. परंतु हे काय एकमेव किडनीचं असं कार्य नाही आहे. याशिवाय अत्यंत महत्त्वाची अशी काही किडनीची आणि दुसरी सुद्धा कार्य आहेत, ती सुद्धा आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. जसं की किडनी आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवते किंवा रक्तदाब नॉर्मल पातळीवर ठेवते. त्यामुळंच ज्या लोकांना किडनीचा आजार असतो त्या बहुतांश सर्व लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. त्यामुळं बहुतेकांना ते किडनी ब्लड प्रेशरची औषधं सुद्धा द्यायला लागतात. त्याचबरोबर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य पातळीवर ठेवणं आणि त्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं एक संप्रेरक किंवा हार्मोन तयार करणं हे किडनीचं सुद्धा महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की किडनीचा आजार असलेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या किडनी फेल्युअर असलेल्या लोकांना ॲनिमिया होतं किंवा त्यांच्या रक्तामधलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला त्यांना इरिथ्रोपोएटिनचं इंजेक्शन्स बाहेरून द्यायला लागतात. त्याबरोबर दुसरं आणखी एक महत्त्वाचं काम किडनीचं जे आहे ते व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिसमध्ये मदत करणं. तर आपण जे व्हिटॅमिन डी आहारामधून घेतो त्या व्हिटॅमिन डीचं ॲक्टिव्ह व्हिटॅमिन डी म्हणजे आपल्या शरीराला वापरण्यायोग्य व्हिटॅमिन डी तयार करणं हे किडनीचं दुसरं महत्त्वाचं काम आहे. तर हे काम किडनी करत असते आणि या व्हिटॅमिन डीच्या योग्य वापरामुळं आपल्या हाडांची निगा राखली जाते किंवा हाडांचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं जातं. त्यामुळं अनेक किडनीच्या रुग्णांना किडनीचा बोन डिसीज किंवा त्याला मिनरल बोन डिसीज असं म्हणतात तो सुद्धा होतो. तर ही अनेक महत्त्वाची किडनीची कार्य असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरामधलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स, ॲसिड बेस ह्या सगळ्या गोष्टींवर देखभाल ह्याची निगराणी करणं हे सुद्धा एक किडनीचं महत्त्वाचं कार्य आहे. हे खूप आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण हे किडनीचे काम जेव्हा आपलं कमी होतं किंवा किडनी फेल्युअर होते तेव्हा ह्या एक कार्यपद्धती किडनीच्या कमी होत जातात आणि बंद होतात आणि मग आपल्याला त्या कृत्रिमरित्या पुरवाव्या लागतात, ज्याला आपण डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट असं म्हणतो. तर ही झाली किडनीची कार्य. तर आता ही किडनी खराब होते किंवा फेल होते म्हणजे काय किंवा किडनीचे आजार नेमके कुठले असतात, तर प्रामुख्यानं त्याच्या दोन कॅटेगरी असतात किडनीच्या आजाराच्या. म्हणजे एकाला म्हणतात आपण ॲक्यूट किडनी इंजुरी किंवा ॲक्यूट किडनी फेल्युअर आणि दुसरा जो आजार आहे त्याला आपण म्हणतो क्रॉनिक किडनी डिसीज. तर हे ॲक्यूट किडनी इंजुरी किंवा ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे काय, तर किडनीचं काम तात्पुरतं बंद पडणं किंवा काही ठराविक काळासाठी बंद होणं. हे कशामुळे होतं, तर त्यासाठी अनेक कारणं असतात की तुम्ही काही औषधी घेतली अशी की ज्याच्यामुळे किडनीला डॅमेज होईल किंवा तुम्हाला खूप जुलाब झाले, उलट्या झाल्या, तुमचं ब्लड प्रेशर लो झालं किंवा जेव्हा ॲक्सिडेंट्समध्ये रुग्णांना खूप रक्तस्राव होतो तेव्हा अशा वेळी त्यांचं ब्लड प्रेशर लो होतं किंवा तुम्हाला इतर कसलाही जंतू संसर्ग झाला शरीरामध्ये, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासारखे आजार किंवा सेप्सिस, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा कुठलंही इतर इन्फेक्शन आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये जंतू संसर्ग झाला तर हे तात्पुरत्या काळासाठी किडनी शटडाऊन होतं किंवा बंद होते. तर अशा वेळी काही रुग्णांना डायलिसिस देखील लागू शकतं. परंतु ह्या प्रकारच्या किडनी फेल्युअरमध्ये किडनी ह्या पूर्णतः परत बऱ्या होत असतात. त्यासाठी किती वेळ लागतो, तर साधारण 3 दिवस ते 3 आठवड्यांपर्यंत वेळ जाऊ शकतो आणि हळूहळू किडनीचं काम पूर्वपदावर यायला लागतं. तर हे झालं ॲक्यूट किडनी इंजुरी किंवा ॲक्यूट रिनल फेल्युअर. दुसरा महत्त्वाचा किडनीचा आजार जो आहे त्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज किंवा CKD असं म्हणतो. तर CKD म्हणजे दीर्घ मुदतीचे किंवा परमनंटचे किडनी डॅमेज. आता हे कशामुळे होतं, तर ह्यासाठी सुद्धा अनेक कारणं आहेत. ज्यात प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्याचं आहे डायबिटीस. डायबिटीस जर बऱ्याच वर्ष राहिला किंवा नियंत्रणात नसला तर त्याचा हळूहळू किडनीवर परिणाम होऊन क्रॉनिक किडनी डिसीज किंवा किडनी डॅमेज सुरू होतं. त्याचबरोबर अनियंत्रित रक्तदाब हे दुसरं महत्त्वाचं क्रॉनिक किडनी डिसीजचं काम आहे. त्याशिवाय अजूनही काही कारणं आहेत ज्याच्यामध्ये ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किंवा किडनीच्या फिल्टर्सना सूज येणं, ज्याचे लहान वयात ते कॉमन आजार असतात तर त्याची योग्य वेळी निदान उपचार झाले नाहीत तर ते सुद्धा एक क्रॉनिक किडनी डिसीजचं कारण बनू शकतं. त्याचबरोबर काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्यामध्ये किडनीच्या रचनेमध्ये जन्मताच काही बिघाड असू शकतो आणि त्यामुळे सुद्धा किडनी फेल्युअर होऊ शकतो. तर हे झालं क्रॉनिक किडनी डिसीज. आता हे क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे काय, एकदम लगेचच डेथ सेंटेन्स किंवा
दीर्घ मुदतीचं किडनी डॅमेज किंवा परमनंट किडनी डॅमेज झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. कारण हे क्रॉनिक किडनी डिसीजच्या ही पायऱ्या असतात किंवा स्टेजेस असतात. स्टेज 1 to 5 अशा त्या प्रकारचं त्याच्या स्टेजेस असतात. जसं जसं किडनीचं काम कमी 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 होत जातं तसं तसं रुग्णाचा प्रवास स्टेज 1 कडून ते स्टेज 5 पर्यंत जातो. हे स्टेज 5 मध्ये जेव्हा जातो किंवा जेव्हा 15% कमी किडनीचं काम शिल्लक उरतं, अशा वेळी मग रुग्णांना लक्षणं जाणवायला लागतात आणि मग डायलिसिस, ट्रान्सप्लांट ह्या सगळ्या गोष्टींची गरज भासू शकते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये जाणून घेण्यासारखी अशी आहे की जर तुमचा आजार स्टेज 1 to 3 मध्ये माहिती झाला तर आपल्याला योग्य उपचाराद्वारे तो स्टेज 4, 5 मध्ये जाण्यापासून रोखता येऊ शकतो, तो रोखला जाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा ह्या रुग्णांना आयुष्यभर कधी डायलिसिसची किंवा ट्रान्सप्लांटेशनची गरज असू शकत नाही किंवा ते आपल्याला टाळता येतं. परंतु ह्यासाठी किडनीचा आजार अतिशय लवकरच्या स्टेपमध्ये माहिती होणं आवश्यक आहे की त्याला आपण स्टेज 1, 2, 3 असं म्हणतो. त्यावेळी जर योग्य उपचार पद्धती आपण केली तर तो आजार त्याच ठिकाणी आपल्याला रोखून ठेवता येऊ शकतो किंवा ॲटलिस्ट त्याचा जो प्रोग्रेस असतो स्टेज 1 कडून 5 कडे जाण्याचा त्याचा वेग आपल्याला कमीत कमी ठेवता येतो, जेणेकरून आपल्याला डायलिसिस पोस्टपोन करता येईल किंवा संभवतः टाळता येईल. तर अशा प्रकारे हे किडनीचे 2 कॉमन आजार असतात. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना जेव्हा आपण सांगतो की क्रॉनिक किडनी डिसीज आहे म्हणजे तुमचं क्रिएटिनिन पूर्वीच्या लेवलला ते येणार नाही, ते आता परमनंटली वाढलेलं राहणार, तेव्हा लोकांना वाटतं की नाही काहीतरी असेल, इकडे जाऊया तिकडे जाऊया. माझे नातेवाईक होते, त्यांचं क्रिएटिनिन 10 होतं, ते नंतर औषधांनी 2 झालं, 3 झालं. तर हे काय गडबड आहे. तर ह्याच्यामध्ये असं असतं की बऱ्याचदा काय होतं की जे क्रॉनिक किडनी डिसीजचे रुग्ण असतात किंवा जे CKDचे रुग्ण असतात ज्यांचं सिरम क्रिएटिनिन, आता हे सिरम क्रिएटिनिन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की सिरम क्रिएटिनिन म्हणजे आपण काय करतो तर रक्तामधला एक केमिकलची टेस्ट करतो की ज्याद्वारे आपल्याला कळतं की किडनीच्या कामामध्ये किती बिघाड आहे. जेवढा जास्त बिघाड तेवढं क्रिएटिनिन जास्त, म्हणजे ती घाणच आहे जी आपल्या रक्तामध्ये साचत जाते आणि आपण ती मोजतो. युरिया नायट्रोजन, क्रिएटिनिन, त्यामुळे क्रिएटिनिन कॉमनली वापरलं जातं आणि त्याद्वारे आपल्या आजाराची पायरी कुठली आहे हे निश्चित केलं जातं. तर हे जेव्हा 2चं 10 झालं आणि परत 10चं 2 केलं तर ह्यामध्ये काय असं काय मॅजिक बुलेट काही नसते. ह्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की रुग्ण जेव्हा क्रॉनिक किडनी डिसीजचा असतो त्याचं क्रिएटिनिन 2, 2.5 वगैरे असं असतं, तेव्हा त्याला काही इंटरकरंट इलनेस किंवा दरम्यानच्या काळात कुठलाही आजार झाला, त्याला काही साधा ताप आला, तो सर्दीपासून व्हायरल फीवर, मायनर व्हायरल फीवरपासून ते सिरियस तापापर्यंत काही झालं किंवा त्याला खूप जुलाब, वांत्या झाल्या, डिहायड्रेशन झालं किंवा त्यांनी काही पेन किलर्सची औषधं किंवा काही अशी औषधं घेतली की ज्याच्या किडनीला दुष्परिणाम होऊ शकतात, तर अशा वेळी टेम्पररीली किडनीचं काम जास्ती खराब होऊन ते 10 वगैरेपर्यंत जाऊ शकतं आणि मग नंतर ते त्या ओरिजिनल लेवलला 2 पर्यंत येऊ शकतं. ह्याला आपण म्हणतो ॲक्यूट किडनी इंजुरी ऑन क्रॉनिक किडनी डिसीज, म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या रुग्णामध्ये ॲक्यूट डिटोरेशन झालेलं आहे. परंतु ह्यामध्ये कसं असतं की ते होईल की नाही, काही वेळ डायलिसिस लागेल की नाही, ह्या सगळ्या डिसिजन गुंतागुंतीचे असतात आणि त्या प्रत्येक रुग्णागणिक त्याची लक्षणं, पॅरामीटर्स इत्यादी लक्षात घेऊन ते आपल्याला घ्यावे लागतात. अशा वेळी डायलिसिस लागलेले रुग्ण देखील बऱ्याचदा 2-3 आठवड्यांमध्ये, 4 आठवड्यांमध्ये पूर्वीच्या लेवलला येऊ शकतात. तर ही प्रत्येक रुग्णागणिक फरक असतो. ह्यामध्ये डिसिजन ही इंडिव्हिज्युअलाइज करावे लागते. तर असं क्रॉनिक किडनी डिसीज आणि ॲक्यूट किडनी इंजुरी असे किडनी फेल्युअरचे प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉमन कारण जे आहे किडनी फेल्युअरचं आजकाल ते आहे डायबिटीज. तर हे मधुमेह जर तुमचा दीर्घकाळ अनियंत्रित राहिला तर डेफिनेटली तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीजची रिस्क असते. तर आता आपल्याला कसं काय समजून घेता येईल किंवा कसं काय आपल्याला समजेल डायबिटीज ज्यांना आहे, ब्लड प्रेशर ज्यांना आहे किंवा ज्यांना काहीतरी फॅमिली हिस्ट्री आहे किडनीच्या आजाराची किंवा किडनी स्टोन डिसीज, मगाशी जी आपण आधी सांगितलं त्यामध्ये हे महत्त्वाचं कारण आपलं राहिलं की किडनी स्टोन डिसीज, त्याची जर योग्य वेळी उपचार आणि त्याचं इलाज झाला नाही तर किडनी फेल्युअरचं हे एक महत्त्वाचं कारण आता किडनी स्टोन डिसीज हे देखील आपल्या भागामध्ये आहे. तर ह्या कुठल्याही रिस्क फॅक्टर, ज्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो किंवा ह्यांना किडनीचा आजार व्हायचा धोका आहे, तर हे असे रुग्ण म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, डायबिटीस आहे, किडनी स्टोनचा आजार आहे किंवा त्यांना कधी लहानपणी लगेमधून प्रोटीन जात होते आणि फिल्टर्सना सूज आली होती, ज्याला आपण ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणतो, असा आजार झाला होता किंवा त्यांना काही जन्मताच किडनीच्या रचनेमध्ये काही बिघाड आहे. तर हे अशा सर्व लोकांना पुढे चालून किडनी फेल्युअर किंवा किडनी डॅमेज CKD व्हायची भीती असते आणि अशा रुग्णांनी त्यावर वॉच ठेवला पाहिजे. कसा वॉच ठेवायचा, काय तर साधे तपासणी आहे त्यामध्ये सुद्धा, की यामध्ये आपण काय करतो, ज्यांना हे असे रिस्क फॅक्टर्स आहेत अशा लोकांना स्क्रीनिंग करतो. तर स्क्रीनिंग करण्यासाठी अतिशय साध्या सोप्या तपासण्या आहेत, त्या काही फार महाग नाहीत किंवा त्या कॉमनली अवेलेबल नाहीत अशी गोष्ट नाही आहे, साध्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
तर त्यासाठी आपण रुग्णांचं युरिन चेक करतो की याच्यामध्ये काही प्रोटीन्स लीक होत आहेत का, जे किडनी डॅमेजचं खूप लवकरचं साईन असतं की ज्या स्टेजला तुमची ट्रीटमेंटसुद्धा खूप इफेक्टिव्ह राहू शकते ते रिटार्ड करण्यासाठी. त्याचबरोबर हे रक्तामध्ये क्रियाटिनिनचं प्रमाण आपण चेक करतो आणि त्यानुसार मग एका मॅथमॅटिकल इक्वेशननी किडनीचा आजार कुठल्या स्टेजला आहे हे आपण जाणून घेतो. आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशरची तपासणी करतो, कारण बऱ्याच वेळा किडनीच्या आजाराचं ते लक्षण असू शकते अशा रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर वाढणं हे. तर हे झालं किडनीच्या आजाराच्या निदानाबद्दल, लवकर निदान करण्याबद्दल. तर आता ह्या किडनीच्या आजाराचे काही लक्षणं असतात का? बऱ्याच वेळा पेशंट म्हणतात, अरे मला काहीच त्रास नव्हता, काल परवापर्यंत मी अजिबात चांगला होतो आणि आज मला तुम्ही कसं सांगताय डायलिसिस करा, ट्रान्सप्लांट लागणार, ते झालं ते. तर हे असं का होतं? तर ह्याचं कारण असं आहे की किडनीचा आजार हा सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये दुर्दैवानं कुठलीही लक्षणं दाखवत नाही किंवा त्याची लक्षणं दिसतात कॉमनली आपला असा समज असतो की बाबा किडनीचा आजार आहे म्हणजे लघवी कमी होईल किंवा सूज येईल किंवा आणखी काय होईल. परंतु बहुतांश रुग्णांमध्ये सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये म्हणजे स्टेज 1, 2, 3मध्ये किडनीच्या आजाराची कुठलीही लक्षणं जाणवत नाही. आणि अशा वेळी मग आपल्याला माहिती करून घ्यायचं किंवा काय आहे की नाही हे समजायचं फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुमच्या तपासण्या करणं आणि तुमचं चेकअप करून घेणं. तर हे सगळ्यांनी करायची गरज नाही. चला आपल्याला किडनीचा आजार असेल म्हणून सगळ्यांनीच आज उद्या जाऊन लघवी रक्त तपासूया असं नाही ते. तर ह्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे मागे की ज्या लोकांना रिस्क आहे किडनी डिसीज व्हायची अशा रुग्णांनी मात्र डेफिनेटली पिरियॉडिकली त्यांचे युरिन ब्लड टेस्ट केल्या पाहिजेत आणि जाणून घेतलं पाहिजे की त्यांना CKD किंवा क्रॉनिक किडनी डिसीज डेव्हलप होतोय की कसं. तर ह्या तपासण्यानंतर तुम्हाला समजतं आणि मग त्यानुसार तुमची उपचार पद्धती आपण प्लॅन करतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे लक्षणं फक्त आपल्याला शेवटच्या स्टेजेसमध्ये स्टेज 4, 5 ह्या स्टेजेसमध्ये दिसायला लागतात आणि अशा वेळी बहुतेक वेळा तो आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो. मग त्यावेळी औषध उपचारांनी तो परत यायची शक्यता कमी झालेली असते. त्यामुळे मग आपल्यापुढे डायलिसिस करणं किंवा ट्रान्सप्लांट करणं ह्याशिवाय काही पर्याय राहत नाही. तर आता हे क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या रुग्णांनी माहिती झालं तुम्हाला की तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज आहे, तर आपण स्वतः आपल्या किडनीची काय काळजी घेऊ शकतो. तुम्ही स्वतः काय करू शकता, तर ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स आपण ज्याला म्हणतो की काही ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, अंग दुखतंय, डोकं दुखतंय, तर तुम्ही जेव्हा मेडिकल स्टोअरमधून गोळ्या घेता किंवा पुण्याच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून गोळ्या घेता किंवा तुमच्या स्वतःच्या माहितीवरून गोळ्या घेता, ह्या अजिबात टाळलं पाहिजे. कारण ह्या बहुतांश अशा प्रकारच्या गोळ्यांमध्ये पेन किलर्स किंवा ज्याला आपण NSAID किंवा नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणतो ती असतात. तर ही किडनीसाठी अतिशय पॉयझनस प्रकारची मेडिसिन्स आहेत. त्यामुळे ही औषधं जर तुम्ही घेतली तर तुमचा CKD स्टेज 1, 2 मधून 5 पर्यंत जाण्यासाठी 10 वर्ष लागणार असतील तर ते 1 वर्षात होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही स्वतःही काळजी घेऊ शकता की शक्यतोवर कुठलीही औषधं डॉक्टरांना दाखवल्याशिवाय किंवा त्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. दुसरं आपण असं करू शकतो की जे पिरियॉडिक मॉनिटरिंग महत्त्वाचं आहे की तुम्हाला रक्तामध्ये प्रोटीन्स जात आहे, तुमचं ब्लड प्रेशर आहे, तर वेदर दॅट इज ऑल इन कंट्रोल. त्यामुळे ते तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन चेक करायला लागेल. तुमचं ब्लड प्रेशर आहे, तुमचं युरिनमधलं प्रोटीन लिकेजचं प्रमाण आहे, त्याचबरोबर तुमच्या क्रियाटिनिनचं प्रमाण आहे आणि त्याचबरोबर किडनीच्या आजाराचे जे काही इतर कॉम्प्लिकेशन्स असतात, जी मगाशी आपण सुरुवातीला सांगितलं की एवढी सगळी कामं करते किडनी, की हिमोग्लोबिन मेंटेन करणं आहे, कॅल्शियम, फॉस्फरस आणि बोनचं हेल्थ मेंटेन करणं आहे, ॲसिड बेस इलेक्ट्रोलाइट्सच्या ॲबनॉर्मॅलिटी कंट्रोल ठेवणं आहे. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर पण आपल्याला निगराणी ठेवावी लागते आणि लागेल त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. तर ह्यासाठी आपण पिरियॉडिक चेकअप करणं डॉक्टरांकडे जाऊन, ते किती फ्रिक्वेंटली करायचं हे तुमच्या आजाराच्या सिव्हिरिटीवर अवलंबून असतं. साधारणपणे एक दर महिन्यापासून ते दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला इतकी त्याची फ्रिक्वेन्सी असू शकते. तर त्यामुळे मी सांगितलं की पेन किलर्स अजिबात टाळणे, रेग्युलर चेकअप करणे, डिहायड्रेशन टाळणे. बऱ्याच लोकांचा असं असतं की लांब प्रवासाला गेले किंवा त्यांचा जॉब अशा प्रकारचा असतो की बऱ्याच वेळा पाणी लवकर प्यायला मिळत नाही. मग अशा वेळी तुम्ही थर्स्टकडे तुमच्या लक्ष ठेवलं पाहिजे आणि यू शुड अवॉइड गेटिंग डिहायड्रेटेड, म्हणजे डिहायड्रेशन होणं टाळलं पाहिजे. कुठलाही इतर काही आजार झाला, समजा तुम्हाला मलेरिया झाला, तुम्हाला डेंग्यू झाला, काही जुलाब झाले, तर अशा वेळी ताबडतोब तुमच्या इतर टेस्टसोबत क्रियाटिनिनची टेस्ट करून बघितली पाहिजे की ह्या आजारामुळं त्या आपला किडनीचा आजार तर काही बळावत नाही आहे किंवा वाढत नाही आहे. तर आता हे झालं आपण काय काळजी घेऊ शकतो आता. दुसरं आहे की जे अनलेबल्ड मेडिसिन्स असतात, बऱ्याच वेळा किडनी फॉर्म्युला म्हणून म्हणा किंवा नॅचरोपॅथी म्हणून म्हणा किंवा आयुर्वेदाचं नाव घेऊन म्हणा, बऱ्याचदा असे हे फॉर्म्युले बाजारात अवेलेबल आहेत किडनीच्या आजाराचे. आमचा ह्या अशा प्रकारच्या फॉर्म्युल्याचा अनुभव फार वाईट आहे. बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या औषधांमध्ये हेवी मेटल्स असतात, लेड, आर्सेनिक, मर्क्युरी ह्यासारखे हेवी मेटल्सचं प्रमाण त्यामध्ये जास्त असल्यामुळं
बऱ्याच वेळा जो किडनीचा आजार थोडासा होता, माइल्ड होता, तो एकदम वाढला जाऊन डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटची वेळ आली, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळं अशा प्रकारची कुठलीही औषध तुम्ही शक्यतोवर टाळा. म्हणजे कुठलीही मेडिसिन्स, तुम्हाला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचा आजार आहे, ह्या व्यतिरिक्त इतर कुठलंही मेडिसिन, बिकॉज ऑलमोस्ट आता आपल्या शरीरामध्ये आपण कुठलंही औषध घेतलं तर ते बाहेर काढण्याचे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे ते किडनीद्वारे बाहेर टाकलं जातं लघवीमध्ये, किंवा तुमचं लिव्हर त्याला मेटाबोलाइज करतं आणि ते तुमच्या GI ट्रॅकमधून बाहेर पडलं जातं. त्यामुळे तुम्ही कुठलंही औषध घेतलं, अल्टिमेटली इट इज इलिमिनेटेड बाय आयदर किडनी ऑर लिव्हर. त्यामुळं कुठलंही औषध घेतलं तरी दॅट इज अ ॲडिशनल स्ट्रेस फॉर युअर किडनी. त्यामुळे शक्यतोवर मेडिकेशन्स इतर कुठलेही अवॉइड करायचा प्रयत्न करा. कारण बऱ्याचदा अँटीबायोटिक्स, आपले साधे ॲसिडिटीचे औषधं, ह्यामुळे सुद्धा किडनीचा आजार वाढल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे बऱ्याचदा. तर आता ह्या आजारामध्ये डायटरी रिस्ट्रिक्शन्स काय असतात का? शक्यतो असं आपल्याला ब्लँकेट प्रिस्क्रिप्शन डाएटचं प्रत्येक रुग्णासाठी एकच असं ठरवून देता येत नाही. कारण प्रत्येक रुग्णामध्ये त्या आजारामुळे काय काय प्रॉब्लेम्स निर्माण झाले, त्यांच्या शरीरामध्ये पाणी, मीठ जमा झालेलं आहे का एक्स्ट्रा, त्यांचं पोटॅशियम किंवा इतर क्षारांचं प्रमाण कसं आहे शरीरामध्ये, त्यानुसार डाएटमध्ये काही थोडेफार बदल होऊ शकतात. त्यामुळे ते इंडिव्हिज्युअल डिसिजन असतं. बऱ्याचदा रुग्ण सांगतात की नाही, किडनीचा आजार आहे म्हणजे मला बिया असलेली फळं बंद केली पाहिजेत, सगळ्या डाळी बंद केल्या पाहिजेत, सगळे प्रोटीन बंद केले पाहिजे. तर हे असं हे मोठा गैरसमज आहे. प्रोटीन बंद केले पाहिजेत हे सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. कारण प्रोटीन रिस्ट्रिक्शन आवश्यक असतं. प्रोटीन बंद करणं हे धोकादायक आहे बऱ्याचदा. कारण जर तुम्ही पूर्णपणे प्रोटीन बंद केलं तर तुमची मसल मास कमी 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 होऊन अशा प्रकारच्या रुग्णामध्ये जेव्हा काही डायलिसिस ट्रान्सप्लांट लागतं तेव्हा अशा रुग्णांना डायलिसिस ट्रान्सप्लांटमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यांना इन्फेक्शन होणं आणि जनरली त्यांचं आउटकम हे इतर ज्यांची तब्येत मेंटेन्ड असते अशा लोकांपेक्षा वाईट असतं. त्यामुळे प्रोटीन रिस्ट्रिक्शन सुद्धा हे मेडिकल गायडन्स खाली किंवा डॉक्टरांच्या गायडन्सनुसारच करणं आवश्यक आहे. तुम्ही ब्लँकेट कुठलीही डाळी बंद करू नका किंवा काही प्रोटीन्स पूर्णपणे बंद करू नका. कारण बऱ्याचदा आपल्या व्हेजिटेरियन डाएटमध्ये आपण जरी नॉनव्हेज खात असलो आठवड्याला 2 आठवड्याला एकदा, तरी पण प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन डाएटमध्ये ऑलरेडी प्रोटीन इंटेक इज बिलो व्हॉट इज ॲक्च्युअली रिकमेंडेड फॉर अन ॲव्हरेज इंडिव्हिज्युअल. त्यामुळं परत रिस्ट्रिक्शन करायची गरज आहे का, कमी करायची गरज आहे का, हे तुमची डाएटरी हिस्ट्री घेऊन डॉक्टर ठरवतील. त्यामुळे तुम्ही स्वतः त्याबद्दल सुद्धा निर्णय घेऊ नका. तर आता ह्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत आपल्याला अवेलेबल? मी जसं सांगितलं तुम्हाला, जर तुम्ही सुदैवानं तुमचा आजार सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये माहिती झाला आपल्याला, स्टेज 1, 2, 3 किंवा 4मध्ये सुद्धा, तरी सुद्धा बराच काळ औषधांवर आपल्याला त्यावर कंट्रोल मिळवता येऊ शकतो. परंतु जनरली ह्या आजाराचा स्वरूप असं असतं की स्लोली तो स्टेज 5कडे प्रोग्रेस करत असतो. परंतु मी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या लवकर तो डिटेक्ट होईल तेवढं तुमचं डायलिसिसपासून दूर राहायची शक्यता जास्त आहे किंवा डायलिसिसला आपल्याला पोस्टपोन करता येऊ शकतं. बऱ्याचदा असं झालेलं आहे की पेशंटला हार्ट अटॅक येऊन तो एक्सपायर झाला किंवा खूप वय झालं, त्यांना कॅन्सर झाला आणि एक्सपायर झाला किडनीचा आजार असून सुद्धा. म्हणजे किडनीचा आजार आपल्याला औषधांनी किंवा अवेलेबल उपचार पद्धतींनी बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवता येऊ शकतो जर तो लवकरच्या स्टेजेसमध्ये आपण निदान होऊ शकला तर. शेवटी जेव्हा आपल्याला किडनीचा आजार स्टेज 5मध्ये जातो किंवा दुर्दैवानं बरेच पेशंट ह्या स्टेजमध्ये डॉक्टरकडे येतात पहिल्यांदा, मग अशा वेळी आपल्याला किडनी फेल्युअर झालेल्या पेशंट्समध्ये कशा प्रकारे किडनीचं काम आर्टिफिशियली करता येईल, म्हणजे आपण रिनल रिप्लेसमेंट थेरपी किंवा कृत्रिमरित्या किडनीचं काम आपल्याला कसं काय करता येईल हा आपल्याला विचार करायला लागतो. आणि त्यासाठी आपल्याला 2 अवेलेबल ऑप्शन्स आहेत. एक आहे डायलिसिस आणि दुसरं आहे ट्रान्सप्लांट. आता डायलिसिसमध्ये परत 2 प्रकार आहेत, हिमोडायलिसिस किंवा रक्ताचं डायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस किंवा पोटाचं डायलिसिस, आपण पोटामध्ये काही ठराविक द्रव पदार्थ टाकून करतो. आता ह्या तिन्हीपैकी कुठली बेस्ट ट्रीटमेंट आहे किडनीच्या आजाराची, तर ती आहे किडनी ट्रान्सप्लांट. कारण आपण जे सांगितलं की किडनीचे एवढे डायव्हर्स आणि कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतात की ती सगळीच कामं आपण डायलिसिसद्वारे कृत्रिमरित्या करू नाही शकत. एक्सक्रिशनचं काम बऱ्यापैकी आपण डायलिसिसने करू शकतो, परंतु बाकीचे जे सिंथेटिक फंक्शन्स आहेत की हार्मोन्स तयार करणं, बोन मिनरल मेटाबॉलिझमवर नियंत्रण ठेवणं, हे सगळी कामं गुंतागुंतीची आपण डायलिसिसद्वारे नाही करू शकत. त्यामुळे जर परफेक्ट रिप्लेसमेंट ऑफ किडनी फंक्शन विल बी बाय किडनी ट्रान्सप्लांट. त्यामुळे नंबर 1 ऑप्शन ऑफ ट्रीटमेंट इफ इट इज पॉसिबल म्हणजे पेशंटची मेडिकल कंडिशन आणि त्याला अवेलेबल असणारा दाता, ह्या 2 रिक्वायरमेंट किडनी ट्रान्सप्लांटमध्ये असतात. आणि त्या जर असतील तर आपण किडनी ट्रान्सप्लांट कधी पण ॲडवाईस करतो किंवा ते प्रेफरेबल ऑप्शन आहे. पण बऱ्याच रुग्णांना, म्हणजे साधारण 5 ते 10% रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांना किडनी अवेलेबल होऊ शकत नाही किंवा काही मेडिकल कंडिशन्समुळे त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करता येऊ शकत नाही. तर मग अशा वेळी डायलिसिस हा पर्याय राहतो.
आता हे डायलिसिसमध्ये सुद्धा गेल्या दशकात 2 दशकांमध्ये इतकी ॲडव्हान्सेस किंवा प्रगती झालेली आहे तंत्रज्ञानामध्ये की डायलिसिसवर सुद्धा रुग्ण खूप ॲक्टिव्ह प्रकारे लाईफ त्याचं कॅरी ऑन करू शकतो. बरेचसे आमचे पेशंट्स आज एक्झिक्युटिव्ह आहेत, हे त्यांच्या ऑफिसेसमध्ये खूप चांगल्या पदावर आहेत आणि डायलिसिस करून, आणि त्यांना तुम्ही ओळखू पण नाही शकणार की डायलिसिस करतात किंवा ह्यांना किडनी फेल्युअर आहे. त्यामुळे इतक्या परफेक्टली त्यांना डायलिसिसनी रिहॅबिलिटेट करता येऊ शकतं. त्यामुळे डायलिसिस म्हणजे काय डेथ सेंटेन्स हा गैरसमज आहे, तो आपल्याला 20-25 वर्षापूर्वी कदाचित खरा असेल, परंतु आजच्या घडीला डायलिसिसवर सुद्धा रुग्ण अतिशय ॲक्टिव्ह आणि चांगलं जीवन जगू शकतात आणि कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, म्हणजे जॉब करू शकतात आणि घरी बसून राहायची किंवा पेशंट म्हणून एका जागी बसून राहायची सुद्धा गरज त्यासाठी नाही आहे. तर डायलिसिसच्या 2 प्रकाराबद्दल थोडं सांगतो की हिमोडायलिसिस म्हणजे काय, तर ब्लडचं डायलिसिस, आपण जे रक्त बाहेर काढतो, मशीनला एक फिल्टर लावलेलं असतं त्यामध्ये ते आणतो आणि मग त्या फिल्टरमध्ये त्यातलं वेस्ट आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, वॉटर एक्स्ट्रा साल्ट, आणि जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढून परत ते पेशंटला वापस रिटर्न करतो. त्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो. तर त्या हिमोडायलिसिससाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे हिमोडायलिसिस ॲक्सेस किंवा त्या डायलिसिससाठी रक्त मिळवायचा मार्ग. तर जनरली सुरुवातीला जेव्हा पेशंट आमच्याकडे जर लवकरच्या स्टेजेसमध्ये आला तर त्याचा एकूण प्रोग्रेस बघून आम्हाला एक आता अंदाज येतो की आता ह्या रुग्णाला पुढच्या काही महिन्यांमध्ये डायलिसिसची रिक्वायरमेंट पडू शकते. तर अशा वेळी आपण इन ॲडव्हान्स तो डायलिसिसचा ॲक्सेस, ज्याला आपण हेवी फिस्चुला म्हणतो, तो तयार करून घेतो. हा फिस्चुला तयार करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण डायलिसिस जर व्यवस्थित व्हायचं असेल आणि मी सांगितल्याप्रमाणे चांगलं डायलिसिस व्हायचं असेल जेणेकरून तुम्हाला परफेक्ट बॅक टू युअर वर्क जाण्या एवढं चांगली तुमची तब्येत राहायला हवी, तर तो चांगला ॲक्सेस असणं किंवा चांगला हेवी फिस्चुला असणं खूप आवश्यक आहे. तो त्याला डायलिसिस पेशंटची लाईफलाईन असं म्हणतो आम्ही, एवढा तो महत्त्वाचा आहे. कॅथेटर्स हा ऑलवेज सेकंड ऑप्शन असतो. किंवा हे नसेमध्ये आपल्या ज्या आपण नळी टाकतो आणि तिथून डायलिसिसला ब्लड घेतो, हे टेम्पररीचं ऑप्शन आहे, हा कधीच चांगला ऑप्शन नाही आहे. कारण ह्या कॅथेटरमुळं बऱ्याचदा अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामध्ये डायलिसिस ॲडिक्वेट मिळेल अशी शाश्वती नसते, त्याचबरोबर त्यामध्ये जंतुसंसर्ग व्हायची भीती असते. त्यामुळे इतर औषधांचा सुद्धा डोस, रक्त वाढवण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स आणि इतर गोष्टींसुद्धा त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास आणि खर्च, या दोन्ही गोष्टी कॅथेटर्स असलेल्या पेशंटना जास्ती आहे. त्यामुळे फिस्चुला जर तुमचा रेडी असेल डायलिसिस करण्यासाठी, तर डायलिसिस करणं हे खूप सिम्पल होऊन जातं. म्हणजे इतकं सिम्पल होतं की तुम्ही रक्त तपासायला एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जाता आणि परत येता, तसं तुम्ही डायलिसिस करायला गेला आणि घरी आला. परंतु जर ते फिस्चुला नसेल तर मग मात्र ते जास्ती खर्चिक आणि जास्ती त्रासदायक होतं. त्यामुळं डायलिसिसची गरज पडायच्या आधीच काही महिने हा फिस्चुला करून घेणं आवश्यक असतं, कारण तो फिस्चुला आज केल्यानंतर सुद्धा मॅच्युअर